हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. आणि आजचा व्लॉग जो आहे तो खूप स्पेशल आहे, तर नक्की बघा. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, भरपूर साऱ्या आज काही घडलं आहे, तर ते सगळं तुम्ही पुढे बघालच. तर लेट्स सी. तर हे आहे असं याचं हॉलिडेचं रुटीन, आणि त्यामुळे माझं पण सगळं टाईम टेबल बिघडतं. बट ॲक्च्युअलमध्ये हे सगळ्यानंतर याला अशी सवय लावणं गरजेचं आहे. खाऊन झाल्यानंतर तुझ्या प्लेट्स असतील त्या उचलून ठेव, उठल्यानंतर तुझ्या ब्लँकेट्सच्या घड्या घालून ठेव. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे, खूप छोट्या छोट्या, त्या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. आत्ताच जर सवय लावली तर पुढे जाऊन त्यांना ह्या गोष्टीचा त्रास नाही होणार. आणि ज्यांच्यावर पण ते डिपेंड आहे किंवा कोणाच्या घरी गेले आहेत, तर तिथे पण त्यांना ह्या गोष्टींचा त्रास कधी होणार नाही. सो या खूप बेसिक आणि छोट्या गोष्टी आहे. काय कायना वाटतं की नाही, हे काय सांगितल्यावर काय होणार आहे, लहानच तर आहे, पण असं नाही आहे. आत्ता जर आपण ह्या गोष्टी त्यांच्या मनावर टाकल्या तर त्यांना ह्या गोष्टींची सवय लागते. ब्लँकेट स्वरांगडी कर, ब्लँकेट नीट. मी या सर, बसा. सरांना भेटला आहे आता थोडा निवांत वेळ, 5-10 मिनटं, म्हणून म्हटलं बसा जरा, डिस्कशन करा काहीतरी. दिवसभर ऑफिसचं काम आणि ते सगळं करून टाईम भेटत नाही काय बोलायला. तर मग काय म्हणणं आहे आता आपलं? काय नाही, आम्ही लॉजिस्टिकवाले माणसं आहे. ओके, क्रिएटिव्ह माणसं तुम्ही. अच्छा, ओके. पण सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे ना. आमचा 100% सपोर्ट मला. धन्यवाद सर. हां, तर सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे, खरंच महत्त्वाचं आहे सपोर्ट असणं. आणि भरपूरच्या गोष्टी मॅटर करता. ते जर नसेल तर काही होऊ शकत नाही. माझ्या हातात तेच आहे, सपोर्ट करणंच आहे. जेवढं माझ्या हातात आहे तेवढं करतो. आता तुला काय लागतं नाही लागतं ते आणून देतो. एडिटिंगची थोडीशी करतो. मोस्ट ऑफ द टाइम तू करते, जेवढं मला जमतं तेवढं करतो. आता तुझं बिझी, माझं बिझी, पण त्याच्यातून जेवढा वेळ भेटतो त्यातून करतो आपण. येस येस. विरंगुळा पाहिजे काहीतरी. दोघं IT मध्ये तेच करून बोर होतात. मग काहीतरी नवीन चांगलं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हो, ते तर आहेच. थोडंफार काहीतरी वेगळं तर करायलाच पाहिजे. रोजच्या कामातून थोडा विरंगुळा, आणि त्याच्यातून पण भरपूर काही आपल्याला शिकायला मिळतं. एकच एक काम करून पण नको होतं. ते आहेच. आणि खूप कमी वेळ भेटतो असं पण रोज आपल्याला बोलायला. वीकेंड तर कुठे जातो काही कळत नाही. वीकेंडचा तर प्रश्नच नाही आहे. वीकेंडला तर मी पण आता फुल बिझी झाले, त्याच्यामुळे काही हेच नाही. तर असा आहे एकंदरीत प्रकार की भरपूरशा ॲक्टिव्हिटीज असतात. काय असतं तर ऑफिसचं काम करून पण भरपूरशा ॲक्टिव्हिटीज आपण केलं पाहिजे. आपल्याला जे चांगलं वाटतं, जे मनाला आवडतं ते नक्कीच करायला पाहिजे. बाकीचं कोणी काही विचार करणार किंवा काय करणार, काय करतील, हे साईडला ठेवून तुम्हाला काय वाटतं ते नक्की करा. काम करायचा मूड गेलाय तर म्हणतोय नवीन सांग काहीतरी. फक्त म्हणतो काम करायचं मूड गेलाय, तर काम तर करतोच. त्याला ऑप्शन नाही, मेहनतीला ऑप्शन नाही. हॅलो एव्हरीवन. चला तर मग आता ऑफिसची माझी सगळी कामं आटपलेली आहेत आणि आता मला करायची आहे स्वयंपाकाची तयारी. तर आजच्या डिनरमध्ये स्पेशल मेनू आहे सरसो का साग. तर आपण बघूयास कसं बनूया. ओके. तर आता इथे मी घेतले थोडी सरसोची भाजी, आणि त्यात मी ॲड करणार आहे थोडीशी पालक. ओके. आणि त्याला मस्त छान शिजवून घेणार आहे पहिले, आणि मग त्याच्यामध्ये कांदा, लसूण, मिरची घालून त्याला फोडणी द्यायची. इकडे बाहेर एक फॅब्रिकेशनचं काम चालू आहे आणि ते प्रचंड आवाज येतो. मागे तुम्हाला डिस्टर्बन्स ऐकूच येत असेल तर तो प्लीज इग्नोर करा, कारण खूप प्रचंड आवाज आहे. जी मी मस्त अशी धुवून घेतली आहे, आणि आता हिला मी कापून टाकणार आहे या कुकरमध्ये शिजायला.
तर याला कापते आणि याच्या ऑलमोस्ट 3 ते 4 शिट्ट्या मी घेणार आहे, कारण याला शिजायला थोडा वेळ लागतो या भाजीला. तर आता मी याला कापते आणि टाकते शिजण्यासाठी कुकरमध्ये. कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आहेत आणि याला आता थोडं सेटल होऊ द्यायचे, वाफ निघू द्यायची, थंड होऊ द्यायचं कुकरला. तोपर्यंत मी इकडे ही तयारी केली आहे. इथे मी भरपूर लसूण घेतला आहे, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि थोड्याशा लाल मिरच्या घेतल्या आहे फोडणीमध्ये घालायला, तडका द्यायला. तर आता हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. मग भाजीला फोडणी द्यायची कुकर थंड झाल्यावर. तिला थोडं स्मॅश करून घ्यायचं आणि फोडणी घालायची. तर आता मी भाजी प्रिपेअर करते, आवरते आणि मग नंतर भेटू. आपल्या छान अशा चपात्या भाकऱ्या रेडी झाली आहे, मस्त गरम गरम. आता करते मी भाजीला फोडणी द्यायची तयारी. तर इथं मस्त ही भाजी शिजलेली आहे. हिची थोडी वाफ जाऊ दे, थोडं थंड होऊ दे हिला आणि थोडंसं हिला ग्राइंड करायचं आहे आपल्याला. तर थंड झालं की हिला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. छान अशी लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तयार केली आहे मी. जास्त दरदरच त्याला पिसलं आहे, जास्त बारीक नाही केलं आहे. बघा इथे ही भाजी मस्त मी मिक्सरमध्ये थोडी फिरवून घेतली, ग्राइंड करून घेतली आहे छान. आता हिला देऊया फोडणी. याच्यातनं मी थोडंसं तूप घातलं आहे फ्लेवर येण्यासाठी तेलामध्ये. पण बेसिकली फ्लेवर जो आहे तो अजून एनहान्स होतो, तो अजून थोडी टेस्ट वेगळी येते मस्त. याच्यामध्ये थोडं लाल मिरच्या, थोडंसं हिंग आणि थोडंसं जिरं घातलं आहे. आता याच्यात ही जी आपण पेस्ट तयार केली आहे हिरवी मिरची आणि लसूणची ती घालूया. थोडंसं मीठ घालू म्हणजे कांदा लवकर शिजेल. कांदा छान परतला गेला, याच्यात घातला मी टोमॅटो. याला पण छान थोडासा मऊ लुसलुशीत होऊ देऊ टोमॅटोला, म्हणजे त्याला अजून छान चव येईल. आता कांदा आणि टोमॅटो मस्त असा एक जीव झाला आहे छान आणि त्याला तेल पण सुटलं आहे. आता आपण याच्यात टाकू भाजी जी आपण बारीक करून ठेवलेली होती. तर ही जाईल आता याच्यामध्ये साग. मला हलवून घेऊन याला एकजीव करून घेऊ. सागमध्ये ॲक्च्युली भरपूरशा भाज्या जातात, जशी बथुआ असते, मेथी, पालक, हरभऱ्याची भाजी, ह्या सगळ्या भाज्या ह्या सागमध्ये जातात. पण आता माझ्याकडे पालकच अवेलेबल होती म्हणून मी फक्त पालक घातली आहे. अदरवाईज या सगळ्या भाज्या टाकून अजूनही टेस्टी लागते. आता याचा जो स्टॉक उरला होता भाजीचा तो मी याच्यात घालणार आहे आणि त्याला थोडीशी उकळी आल्यानंतर मी याच्यात बेसन घालेल थोडा घट्टपणा येण्यासाठी. आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालू. आपण कांद्यात पण ऑलरेडी मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे थोडं चवीनुसारच घालतो. आता माझा एकदम पोपट झाला आहे आणि मला टाकायचं होतं भाजीमध्ये थोडंसं बेसन आणि इकडं बघितलं तर याच्यामध्ये बेसनच नाही आहे. बट ठीक आहे, बेसन नसेल तरी काही हरकत नाही आहे. तुम्ही अशी पण ही भाजी खाऊन बघा, खूप टेस्टी लागते. आता बघू शकता इथे मस्त अशापैकी हा साग रेडी झाला आहे. ओके, तर आता झाला आहे सगळा स्वयंपाक आणि थोडी फ्री झाले. तर थोडं रेस्ट करते आणि सकाळी मी आणि राहुल जे डिस्कशन करत होतो की एकमेकांना सपोर्ट करण्याबद्दल, ते अगदी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमच्या पार्टनरचा सपोर्ट असणं खरंच खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या फॅमिलीचा पण तेवढाच सपोर्ट तुम्हाला हवा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. स्पेशली जर तुमचा पार्टनर तुमच्या सोबत असेल तर सगळ्याच गोष्टी खूप छान होऊन जातात.
गोष्टीसाठी तुमच्या पार्टनरने तुम्हाला एनकरेज करणं, तुम्हाला सांगणं की नाही तुम्ही ते करू शकता, हा सगळ्यात खूप मोठा सपोर्ट असतो. आणि टचवूड की मला तो सपोर्ट माझ्या हजबंडकडून मिळतो, राहुलकडून मिळतो आणि ही इज रिअली व्हेरी व्हेरी अंडरस्टँडिंग पर्सन. तर आता छान मस्त माझं जेवण पण झालंय, सगळ्या गोष्टी छान आवरल्या गेल्या आहे आणि आता मला घ्यायचा आहे स्वरांशचा अभ्यास. तो मी आता जाते. पण जाण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. ओके. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.